शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफीचा परतावा मिळण्याबाबत आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला. सन 2022-23 आणि 2023-24 या आर्थिक वर्षातील 2,33,297 शेतकऱ्यांचे 46 कोटी 24 लाख रुपये अद्याप मिळालेले नाहीत. कालमर्यादेत कर्ज परतफेड करूनही शेतकऱ्यांना 0% दरानं कर्ज देण्याबाबतचा लाभ दिला जात नाही. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व्याज परतावा योजनेची रक्कम मिळाली नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. 2022-23 आणि 2023-24 या आर्थिक वर्षातील 2,33,297 शेतकऱ्यांचे थकीत असलेले 46 कोटी 24 लाख रुपये मिळण्यासाठी शासनानं कोणती कार्यवाही केली असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले. यावर उत्तर देताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी 2022-23 आणि 2023-24 या आर्थिक वर्षासाठीचे एकूण 57,38,000 लाभार्थ्यांचे 49 कोटी 4 लाख रुपये रक्कमेचे प्रस्ताव अदा करणं बाकी असल्याचं सांगितलं. 2022-23 आणि 2023-24 या वर्षातील व्याज सवलत मागणीच्या प्रस्तावासाठी आवश्यक ती अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असून सहकार आयुक्त कार्यालयाकडून याबाबतचा निधी प्रस्ताव शासनाला प्राप्त झाला असल्याची माहितीही त्यांनी दिली.